विषयी बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी येणाऱ्यांना नव्हे, तर तो इतिहास लिहिला शाहिरांच्या दफांनी, घोड्यांच्या तापांनी, तलवाराच्या खणखणाटांनी आणि ढगांच्या गडगडाटांनी. आणि हा इतिहास घडवला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा, विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूचा पराक्रमांचा. आणि ह्याच नात्याने 19 फेब्रुवारी 1630 एका रत्नाचा जन्म झाला. तो म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांना ज्यांचं देवघरात पहिलं स्थान असेल ते श्रीमंत राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. थकून थांबून एका झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू निघावा, विंचूला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाच्या खाली साप निघावा, सापाला बघून परत सुटावं, पडता पडता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी परत वर आल्यावर वाघ दिसावा, वाघाला बघून परत विहिरीत उडी मारावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीचं मोह उठावं आणि मधाचा एक थेंब तोंडात मुरावा. असे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बंदुकीच्या जोरावर आणि हंताच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारे माणसं बघितले, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंताच्या धाकाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे शिकवणारा मी एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला ठासून भरलेली आहे. तसाच एक प्रसंग मला तुम्हाला असं सांगायचा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येते. जाता त्यांना बेलवडी नावाचं गाव दिसलं व तिथे छोटासा किल्ला होता. त्या किल्ल्याची ठाणेदारी मल्लमा देसाई होती. दादांना वाटलं दादा किल्ला सोबत जिंकून घ्यावा, म्हणून त्याने थोडे सैन्य घेऊन मल्लमावर चाल केली. मल्लमा ही जिद्दीची आणि चिकाटीची होती. तिथे मावळ्याचा पराभव झाला. एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे ते मावळ्यांना शोभले नाही, म्हणून दादाजींनी अजून मावळे घेऊन मल्लमावर चाल केली. आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं की मल्लमावर केक करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे करायचे. तेव्हा तिला केक करताना मल्लमा देसाई आत गेली आणि छोटंसं बाळ आणलं. तेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांचं
जय श्रीराम.